शेतकरी मित्र हो, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत की आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टीने या महाराष्ट्र राज्यामध्ये या पावसाने थैमान घातले होते. या अतिशय वेदनादायक काळामध्ये या शेतकरी राजाने हाडाचे काढं करून हा कापूस पिकवला शेतामध्ये. त्याला जीवाच्या पलीकडेही त्याला जीव लावला आणि या काळ्या मातीतून सोनं पिकवल्यागत त्याने कापूस पिकवला. पण शेतकरी मित्र हो, आपण बघत आहोत की त्याला त्या कापसाचा हमीभाव ठरवण्याचा अधिकार माझ्या शेतकरी राजाला नाही आहे. शेतकरी मित्र हो, आपण बघत आहोत की कापसाला जरी शासनाने CCI केंद्रामध्ये 8,100 रुपयाचा प्रति क्विंटल भाव दिला असला तरी शेतकरी मित्र हो, त्यासाठी त्यांनी अशा जाचक अशा अटी घातलेल्या आहेत. या अटी अशा आहेत की एकरी 4 क्विंटल कापूस घेणार, त्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण बघून कापूस खरेदी करणार, अशा अनेक अटी त्या CCI केंद्रावरती लागू केलेल्या आहेत. तर शेतकरी मित्र हो, अशा परिस्थितीमध्ये कापूस कुठे घालायचा हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे. माझा शेतकरी मित्र जर व्यापाऱ्याकडे जर गेला तर त्याला 7,000 रुपये प्रति क्विंटल किंवा 6,900 ते 6,800पर्यंतचा कापूस त्याला व्यापाऱ्याकडे घालावा लागतो. ही सर्व परिस्थिती बघता शेतकरी मित्र हो, प्रश्न एकच निर्माण होतो, एवढे कष्ट करूनही तरी माझ्या शेतकरी राजाला स्वतःच्या पिकाचे त्याला हमीभाव द्यायला ठरवता येत नाही. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. तर शेतकरी मित्र हो, शासनाने याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो योग्य तो हमीभाव आहे तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे. शेतकरी मित्र हो, आपण बघतोय 8,100 रुपये जरी CCI केंद्राने भाव देत असेल तरी तो देखील परवडण्याजोगा नाही आहे. कारण आपण बघतोय एकरी 1 क्विंटल कापूस वेचायचा असेल तर त्याला साधारणतः 1,600-1,700 रुपये एकरी 1 क्विंटलला खर्च येतो आहे. आणि जर आपण 8,000 भाव देत आहे आणि मग शेतकरी मित्रांनो त्यासाठी पूर्ण लागलेला खर्च ते कुठं परवडण्याजोगे नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल होत चालला आहे. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आता आपण जाणून घेऊया की आज आहे 12 डिसेंबर 2025. आज कोणत्या बाजार समितीमध्ये कसा झालेला आहे कापूस बाजारभाव. तर शेतकरी मित्रांनो, काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली होती 79 क्विंटल. कमीत कमी दर भेटला होता 6,800. सर्वसाधारण दर भेटला होता 7,250 आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला होता 7,400 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्र हो, त्यानंतर आहे बाजार समिती देऊळगाव राजा. या ठिकाणी कापसाची आवक वाढलेली आहे. कापसाची आवक ही 700 क्विंटल झालेली आहे. कमीत कमी जो दर आहे तो 7,000 भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो 7,400 रुपये प्रति क्विंटल हा देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये आज 12 डिसेंबर 2025 रोजी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड. या उमरेड या बाजार समितीमध्ये देखील कापसाची आवक ही वाढलेली आहे आणि या ठिकाणी कमीत कमी भाव 7,250 क्विंटल आहे आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो आहे 7,390 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजूर. या ठिकाणी देखील कापसाची आवक वाढलेली आहे. कापसाची आवक ही 2,053 क्विंटल झाली. कमीत कमी दर भेटला 7,088 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 7,849 रुपये प्रति क्विंटल. हा होता अकोला या बाजार समितीमध्ये आज रोजी झालेला कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आता पुढील बाजार समिती आपण जाणून घेऊयात, ती आहे अकोला बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली 1,672 क्विंटल. कमीत कमी दर भेटलेला आहे 7,779 आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो आहे 8,000 रुपये 8,010 रुपये प्रति क्विंटल हा अकोला या बाजार समितीमध्ये 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारनंतरच्या कापसाचा बाजारभाव आपण जाणून घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा. कापसाची आवक या ठिकाणी घटलेली आहे. आवक ही फक्त 213 क्विंटल झालेली आहे. कमीत कमी जो भाव आहे तो भेटलेला आहे 7,738 क्विंटल आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो भेटलेला आहे 8,060 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, आणि सर्वसाधारण जो भाव आहे तो आहे 8,060 रुपये
प्रति क्विंटल. तर हा होता हिंगणा या बाजार समितीमध्ये आज रोजी झालेला कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे वडवणीमध्ये कापसाची आवक झाली 599 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,713 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे 7,979 रुपये प्रति क्विंटल. तर हा होता वडवणीमध्ये झालेला आजचा 12 डिसेंबर 2025 रोजीचा कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधील बाजार आपण जाणून घेऊयात, ती म्हणजे अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक घटलेली आहे, पण आवक ही फक्त 80 क्विंटल झाली आणि कमीत कमी जो दर आहे तो आहे 7,200 रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे 7,450 रुपये. तर शेतकरी मित्र, रोज असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.